जी देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। कोरोना काल के दौरान बेस्ट 100% शुरू है, यह खबर झूठी है। मुंबई दादर यहाँ के आंबेडकर भवन में वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर इनकी पत्रकार परिषद आयोजित थी। इस दौरान आंबेडकर द्वारा कई सवाल उपस्थित किए गए। पत्रकार परिषद में बात करते हुए आंबेडकर ने कहा कि एसटी महामंडल की बेस्ट बैठक को बुलाई गई है। बेस्ट 100% शुरू है, यह खबर झूठी है। कई छोटी बसें कॉन्ट्रैक्ट बेस पर पूरी तरह से चालू है। बेस्ट के मालिकाना हक की केवल 15% बसें शुरू है। कॉन्ट्रैक्टर की बसें चालू होने से बेस्ट का काफी नुकसान हो रहा है। एसटी महामंडल प्राइवेट संपत्ति होने की कगार पर है। ऐसे कई सवाल उन्होंने पत्रकार परिषद में उपस्थित किए हैं। आज कोविडच्या निमित्ताने कोविडच्या वॉरियरने पूर्णपणे कंट्रोल केलेला आहे। मृत्यूची संख्या कमी केलेली आहे आणि म्हणून लोकांचं दळणवळण हे चालू झालं पाहिजे आणि त्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करण्याची घोषणा करण्यात आली। दिल्लीमध्ये पूर्णपणे रोड ट्रान्सपोर्ट चालू आहे, मेट्रो फक्त बंद आहे। यूपीमध्ये रेल्वे सुद्धा चालू आहे कोविडच्या नावाने आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा चालू आहे। महाराष्ट्र मागासलेला आहे। ही कृपा करून फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांनी आपला मागासलेलापणा दाखवू नये अशी माझी त्यांना असताना विनंती। महाराष्ट्र हा प्रगतिशील राहिलेला आहे, प्रोग्रेसिव्ह राहिलेला आहे आणि लीड घेणारा राहिलेला आहे। किंवा महाराष्ट्राचं ही जी इमेज आहे, या इमेजला या आघाडीच्या सरकारने डागाळू नये अशी माझी विनंती आहे। लोक बाहेर पडायला तयार आहेत, प्रवास करायला तयार आहेत। फक्त बसेस नाही, तुम्हाला जे काही SOPs करायची असेल ती करा आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करा अशी विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाला करतोय। ते पुन्हा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना यावेळेस आम्ही यायला सांगितलं नाही, पण पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ST स्टँड आणि बेस्ट या ठिकाणी हजाराच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावं आणि आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट पाहिजे। सरकारला माझं विनंती आहे की त्यांनी आणि जगावं की मरावं याचा अजिबात विचार करू नये। ज्यांना भीती वाटते ते घरात बसतील, ज्यांना भीती वाटत नाही ते बाहेर पडतील। परंतु आपण 144 आणि जिल्हा बंदी जी केलेली आहे ती पहिल्यांदा उठवावी अशी विनंती आज आम्ही असं करतोय। जसं म्हणालो की ST महामंडळ हे युनियन्स आणि बेस्टमधल्या युनियन यांनी जर आंदोलन त्यांचं उभं केलं तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीमागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, उलट त्यांच्या आंदोलनाबरोबर राहील एवढं आश्वासन आज आम्ही त्यांना दिले। तो वहीं दूसरी ओर कोरोना का सर्वाधिक तान डॉक्टरों के साथ पुलिस विभाग पर ज्यादा है। लेकिन इतना तान तनाव होने के बावजूद पुलिस द्वारा अपनी खाकी वर्दी के अंदर छिपा इंसान का दिल संकट काल के दौरान भी जीवित है। कर्तव्य दक्ष पुलिस बंधुओं में भी दया की भावना होती है। इसी का प्रत्यक्ष गोंदिया जिले के नक्सलग्रस्त केशोरी पुलिस स्टेशन में आया है। वो मिले भी नहीं दूसरे महीने में। उसके बाद में इसके डिलीवरी का टाइम आ गया, फिर इधर गोंदिया इसका डिलीवरी हुआ। उसके बाद अब इधर कोरोना फंस गया और जाना निकलना हुआ नहीं। तो इधर गांव के लोगों ने मदद किया और सर पुलिस स्टेशन ने जो किशोरी उनके वो का नाम जादव साहब ने सारी मदद की। 4-5 महीने हो गए और बेस्ट पूरे राशन पानी में। और ये जो पुजारी भाई साहब हैं वो कोठा से अपनी तरफ से लाते हैं, पता नहीं कि मतलब कोठा से मिलता था। वो राशन पानी थोड़ा बहुत 10-5 किलो ला के देते थे। बाबा मरण पावले आम्हाला, तो आम्ही इथे आलो।
तर फसला म्हणून आम्ही येथूनच आणि मेरी डिलिव्हरी येतेच मग 5व्या महिन्यामध्ये डिलेवरी झाली 20 तारीख तर मग नॉकडाऊन झाला पोलीसवाल्यांना बोलते है का ना ये डिलीवरी है ना जा सकती यादव साहब ने सारी यादव साहब ने बहुत सारी मदद कर ली 5 महीने हो गए आपल्याकडे पोलीस स्टेशनला जरूघाटा येथील रहिवासी पिंकी प्रेमसागर सध्या राहणार ती उत्तर प्रदेश. तिचे वडील दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मयत झाल्यामुळे ती उत्तर प्रदेशहून आपल्या गावी आली. तिच्यासोबत तिचे पती 2 मुली ह्या सुद्धा आल्या होत्या. परत जाताना लॉकडाऊनमुळे त्यांना जाता आले नाही. तेवढ्यातच तिची मे महिन्याच्या 4 तारखेला डिलिव्हरीसुद्धा झाली. मे महिन्याच्या 4 तारखेला डिलिव्हरी झाल्यानंतर तिला 3 मुली पहिल्यापूर्वी 2 मुली होत्या आणि तिने मुलीला जन्म दिला आणि त्यांना राहण्याची वगैरे सुद्धा व्यवस्था नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी त्या पोलीस स्टेशनला आले. त्यावेळी आपण त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा संपूर्ण सहकार्य केले. आत्तापर्यंत आपण त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे संपूर्ण सहकार्य केलेले आहे. मी माझ्या वरिष्ठांना सर्व माहिती दिली. वरिष्ठांनी संपूर्ण त्यांना सहकार्य करण्याचे मला आदेश दिले. त्यानंतर पुन्हा तिला आपल्या गावी जाण्याचे होते, परंतु परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने व तिच्याकडे पैसे नसल्याने मी पुन्हा माझ्या वरिष्ठांची परवानगी घेऊन तिला उत्तर प्रदेश आग्रा येथे जाण्यासाठी तिला ट्रेनचे तिकीट काढून दिलेले आहे. ती उद्या दिनांक 13 रोजी ती ट्रेनने तिच्या स्वगावी जाणार आहे. आपण तिला इथून गोंदिया ते नागपूर गाडी करून दिलेली आहे आणि तिला नागपूरपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइको, इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।